15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. एकीकडे संपूर्ण देश आनंद साजरा करत होता, पण दुसरीकडे हैदराबाद मात्र भारतात नव्हतं. रझाकारांचा प्रमुख कासिम रजवी जळजळीत भाषणांमधून भारताविरुद्ध विष ओकत होता. रझाकार उघडपणे हिंदूंची हत्या करत होते. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन थांबवल्या जात होत्या. प्रवाशांची लूट, महिलांवर अमानुष अत्याचार केले जात होते. किती जणांना मारूनही टाकलं. हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खानला भारतात विलीन व्हायचं नव्हतं. हैदराबाद संस्थान हा वेगळा देश हवा असा त्याचा हट्ट होता. आणि दुसरीकडे रझाकार एक अशी सेना ज्यांचं एकमेव उद्दिष्ट होतं निजामाचं सिंहासन जबरदस्तीने टिकवणं. 80% पेक्षा जास्त हिंदू असलेलं हैदराबाद संस्थान निजाम आणि रझाकारांनी वेठीस धरलं होतं. निजामाचा हा हट्ट त्याच्या अफाट संपत्तीमुळे अधिक वाढला होता. एकेकाळी तो केवळ जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. अमेरिकेच्या टाइम्स मॅगझिननेही त्याच्या संपत्तीवर लेख लिहिला होता. त्याच्याकडे स्वतःचं सैन्य होतं, स्वतःचं रेल्वे नेटवर्क होतं आणि उस्मानिया सिक्का नावाचं स्वतःचं चलनही होतं, ज्याची किंमत ब्रिटिश पाऊंडपेक्षाही जास्त होती. या संपत्तीच्या जोरावरच त्यांनी कित्येक वर्ष ब्रिटिशांना खुश ठेवलं होतं. त्यामुळे निजाम संपत्ती आणि सत्तेच्या नशेत होता. आणि रझाकार सेनेची कमान होती कासिम रजवीच्या हातात. तो फक्त रझाकारांचा प्रमुख नव्हता, तर मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा अध्यक्षही होता. त्याचं प्रत्येक भाषण हैदराबाद संस्थानात रक्ताचे पाठ व्हायला कारणीभूत ठरत असे. स्वातंत्र्यानंतर भारत संघराज्य म्हणून आकार घ्यावा म्हणून भारत सरकार प्रयत्न करत होतं, पण हैदराबादच्या रूपात देशात मधोमधच आग धगधगत होती. निजाम उस्मान अली आणि कासिम रजवी पैशाच्या जोरावर पाकिस्तान सारखे वेगळे इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहत होते. त्यासाठी लाखो लोकांच्या मृतदेहावरून सत्तेचा गाडा रेटण्यासही ते तयार होते. हैदराबाद भारतात न येणं हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे, हे सरदार पटेलांचं मत होतं. त्यांनी हैदराबादला भारताच्या पोटातील कर्करोग असं म्हटलं होतं. संस्थानातील 80% पेक्षा जास्त लोकसंख्या हिंदू, त्यांना भारतात यायचं होतं, पण निजाम आणि रझाकारांच्या दहशतीसमोर सारेच हतबल होते. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि तिकडे निजाम उस्मान अलींनी हैदराबाद संस्थानाला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. आजच्या तेलंगणा व्यतिरिक्त कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे देखील त्यात समाविष्ट होते. त्या दिवसाच्या वृत्तपत्रात सुद्धा भारतीय नकाशात हैदराबाद भारताचा भाग दाखवण्यात आला नव्हता. भारत सरकार आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाशी चर्चा करून पाहिली, पण तो बधत नव्हता. यामुळे भारत सरकार आणि हैदराबादच्या निजाममध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. तणाव वाढत होता. 29 नोव्हेंबर 1947 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मध्यस्थीने एका वर्षासाठी एक करार झाला, स्टँड स्टील अग्रीमेंट. या करारानुसार हैदराबादच्या देशांतर्गत बाबी निजामकडे राहतील, तर परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि दळणवळण भारताच्या ताब्यात असेल. पण निजामाने एक अट घातली की भारतीय सैन्य हैदराबादमध्ये प्रवेश करणार नाही. हैदराबादच्या सुरक्षेची जबाबदारी तो स्वतः घेईल. तेव्हा भारत सरकारला ही अट मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता. एक पाऊल पुढे असं भारत सरकारला वाटलं, पण निजामच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. स्टँडस्टील कराराच्या नावाखाली त्याच्या डोक्यात वेगळाच कळ शिजत होता. या सगळ्यात सरदार वल्लभभाई पटेल मात्र शांत होते. त्यांना ठाऊक होतं की घाईघाईत उचललेलं पाऊल भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे ते योग्य वेळेची वाट पाहत होते. तिकडे रझाकारांचे अत्याचार कमी होत नव्हते. रेल्वे स्थानक असोत वा बाजारपेठा, माणसं कापून टाकली जात होती. पण रझाकार हेच एकमेव संकट नव्हतं. तेलंगणामध्ये कम्युनिस्ट बंडखोरही सक्रिय झाले होते. ते निजाम आणि रझाकारांच्या विरोधात होते, पण त्यांची पद्धतही हिंसक होती. त्यामुळे तिकडे हिंसाचार वाढलाच. माणसं होरपळत होती. आता भारत सरकारसाठी फक्त राजकीय समस्या नव्हती, तर हैदराबादच्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन दोघांनाही हैदराबादचा प्रश्न शांततेत चर्चा करून सोडवायचा होता. माउंटबॅटन यांनी तर निजामला जनमत घेण्याची सूचनाही केली होती, पण त्यालाही निजाम तयार नव्हता. कारण स्पष्ट होतं. निजामला ठाऊक होतं की जनमत आपल्या विरोधातच जाईल. इकडे सरदार वल्लभभाई पटेल यांचा संयम आता संपत आला होता. त्यांचं मतच होतं की रझाकारांचा अत्याचार आणि निजामाचा आडमुठेपणा यावर एकच उत्तर, ठोस कारवाई. पटेलांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली. भारतीय सैन्याचे अधिकारी जनरल के.एम. करिअप्पा तिथे होतेच. बैठकीत पटेलांनी थेट प्रश्न विचारला, जर पाकिस्तान हैदराबादला मदत करण्यासाठी आला तर भारतीय सैन्य कोणत्याही बाह्य मदतीशिवाय सामना करू शकेल का? हो, करिअप्पा एका शब्दात ठामपणे म्हणाले. पटेलांना चांगलंच माहित होतं निजाम पाकिस्तान आणि जिनाच्या सतत संपर्कात आहे.
पटेलांनी हैदराबादला भारताशी जोडण्यासाठी योजना आखली होती, पण शेवटच्या क्षणी जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवण्यात आली. भारताची कारवाई थांबल्यामुळे निजाम आणि कासिम रिझवी अधिकच बिनधास्त झाले. रजाकार लोकांवर अत्याचार करत होते आणि निजाम परदेशातून मदत मिळवण्याच्या तयारीला लागला. त्याने ब्रिटिश सरकारकडे हैदराबादला स्वतंत्र देश म्हणून राष्ट्रकुलचे सदस्यत्व देण्याची विनंती केली, पण ब्रिटिशांनी ती नाकारली. तर आता उरला फक्त युद्धाचा मार्ग. निजाम भारताविरुद्ध लढण्यासाठी तयारी करू लागला. त्याने राज्य दलात सैनिकांची संख्या झपाट्याने वाढवायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या मदतीने निजामने फ्रान्सकडून तब्बल 6 लाख रायफल्स, 3 लाख मशीन गन्स आणि लाखो रिव्हॉल्वर्स मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा भारताला हे कळलं तेव्हा ब्रिटिश सरकारच्या मदतीने युरोपातील देशांना निजामला शस्त्र न देण्यासाठी राजी करण्यात आलं. युरोपकडून नकार मिळाला तरी पाकिस्तान सगळी मदत करत होताच. त्यांनी निजामाला आश्वासन दिलं, जर युद्ध झालं तर जगातील सर्व इस्लामिक देश तुझ्या पाठीशी उभे राहतील. त्याची परतफेड म्हणून निजामाने पाकिस्तानला मोठं कर्ज देण्याचं मान्य केलं आणि पाकिस्तान हैदराबादला गुप्तपणे शस्त्र पाठवायला लागला. ही शस्त्रे पाकिस्तानहून हैदराबादात आणण्याचं काम करणारा माणूस होता सिडनी कॉटन. शेवटी वल्लभभाई पटेलांचा संयम संपला. आज जर आपण कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर हैदराबाद भारतापासून वेगळं राहील आणि भारताच्या भावी पिढ्या त्यासाठी आपल्याला जबाबदार धरतील. मग सुरू झाला हैदराबादच्या मुक्तीचा अंतिम अध्याय, अर्थात ऑपरेशन पोलो. 21 जून 1948 रोजी लॉर्ड माउंटबॅटन भारत सोडून गेले. 11 सप्टेंबरला मोहम्मद अली जिन्ना यांचं निधन झालं आणि पाकिस्तान शोकात बुडाला. हैदराबादच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याच्या स्थितीत त्यावेळी पाकिस्तान नव्हता. सरदार वल्लभभाई पटेलांनी हीच संधी साधली. त्यांना माहीत होतं, अभी नहीं तो कभी नहीं. अवघ्या 2 दिवसानंतर म्हणजे 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे 4 वाजता भारतीय सैन्याने 4ही बाजूंनी हैदराबादमध्ये प्रवेश केला. या ऑपरेशनला लष्करी कारवाई न म्हणता पटेलांनी पोलीस कारवाई म्हटलं, जेणेकरून संयुक्त राष्ट्र किंवा ब्रिटन यात हस्तक्षेप करणार नाही. 36,000 सैनिकांची फौज गटागटाने 4ही बाजूने आत शिरली. पश्चिमेला सोलापूरहून मेजर जनरल JN चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सैन्य हैदराबादकडे निघालं. पूर्वेकडून विजयवाडा मार्गे मेजर जनरल अजित रुद्र यांनी सैन्याची कमान घेतली आणि इतर भागातून छोटे छोटे सैन्य दल निजामाच्या राज्याला वेढा घालू लागले. पहिला जोरदार हल्ला झाला सोलापूर सिकंदराबाद महामार्गावरच्या नलदुर्ग किल्ल्यावर. फक्त काही तासात भारतीय सैनिकांनी निजामाचं सैन्य आणि रजाकारांना हुसकावून लावलं आणि हैदराबादच्या सीमेत तब्बल 61 किलोमीटर आत प्रवेश केला. या ऑपरेशनची बातमी सीमा पार पाकिस्तानला पोहोचली. पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली बेचैन झाले. लियाकत अलींनी तातडीने संरक्षण परिषदेची बैठक बोलावली. त्यांनी आपल्या जनरल्सना विचारलं, आपण भारतावर हल्ला करायचा का? त्यांनी स्पष्ट नकार दिला. हैदराबादच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची त्यांची इच्छा असूनही ते मजबूर होते. दरम्यान भारतीय सैन्य वेगाने पुढे सरकत होतं. फक्त 5 दिवसात त्यांनी संपूर्ण हैदराबादवर ताबा मिळवला आणि निजामच्या राजवाड्याभोवती भारतीय जवानांनी वेढा घातला. निजाम उस्मान अलीचं वेगळं इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न क्षणात चक्काचूर झालं. पाकिस्तानकडून कोणतीही मदत आली नाही म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली, पण कुणी दखल घेतली नाही. 17 सप्टेंबर 1948 ला कुठलीही मदत न मिळाल्यामुळे निजामाने पराभव स्वीकारला. ऑपरेशन पोलो यशस्वी झालं आणि हैदराबाद भारताचा अविभाज्य भाग बनला. याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पण या कारवाईचं नाव ऑपरेशन पोलो का? कारण त्या काळी हैदराबादमध्ये संपूर्ण जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो मैदानं होती, जी निजामाच्या वैभवाची निशाणी होती. हेच वैभव भारताला नेस्तनाबूत करायचं होतं. या लढाईत 1300हून अधिक रजाकार आणि साधारण 800 हैदराबाद राज्य दलाचे सैनिक मारले गेले. भारतीय सेनेचेही 66 सैनिक शहीद झाले. लोकांवर क्रूर अत्याचार करणारा कासिम रिझवीसह त्याच्या 18,000 अनुयायांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि 9 वर्षांच्या शिक्षेनंतर 1957 मध्ये त्याची सुटका झाली. पण त्याला 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानने रिझवीला आश्रय दिला आणि तो कायमचा तिकडे गेला. पण जाण्यापूर्वी त्याने आपला पक्ष मौलाना अब्दुल वाहिद ओवेसी यांच्या हवाली केला. आज हाच पक्ष AIMIM म्हणून ओळखला जातो. हैदराबादचं भारतात विलिनीकरण हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर तो होता एका अपूर्ण स्वातंत्र्याचा शेवट आणि एका पूर्ण स्वतंत्र भारताचा आरंभ. स्वातंत्र्य दिनी ऑपरेशन पोलोची आठवण करणं म्हणजे भारतीय इच्छाशक्ती आणि शौर्याला सलाम करणं आहे.